सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाणारे डोंबिवली लॉजिंगच्या वेळेत अडकली। जवळपास कोणत्याही प्रकारचं पर्यटन अथवा धार्मिक स्थळ नसतानाही डोंबिवली अंबरनाथ पट्ट्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वावरानं जोमानं फोफावलेली लॉजिंग संस्कृती सध्या मोठा चिंतेचा विषय बनली। गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत घडलेल्या विनयभंग आणि बलात्काराच्या घटनांना लॉजिंगची वाढती संख्या कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। तर दुसरीकडे पोलिसांनी अवैध लॉजिंग बोर्डिंगवर धाडसत्र सुरू केलंय। या मोहिमेअंतर्गत आमचे अधिकारी कर्मचारी अचानकपणे अशा लॉजेसला बोर्डिंगला किंवा अशा संस्थेत ठिकाणी भेटी देतील, त्यांचे लायसन्स चेक करतील आणि लायसन्सचे ज्या अटी आहेत त्या अटीप्रमाणे ते त्यांचा व्यवसाय करत आहेत की नाही हे पाहिलं जाईल। ज्या ठिकाणी अशा प्रकारचा भंग झालेला दिसून येईल अशा ठिकाणचं लॉजेसचा परवाना निश्चितपणे रद्द करण्याचा प्रस्ताव संबंधितांना सादर करण्यात येईल। पर्यटन स्थळ नाही आहे त्याच्यामुळे लॉजेसची ॲक्च्युली तशी गरज नाही आहे, पण हे लॉजेस कशासाठी आहेत ह्याच्यासाठी एक आपण प्रॉपर ऑडिट करायला पाहिजे। जसे पोलिसांनी रेड्स मारतात वगैरे किंवा 18 वर्षाखालील मुलांना द्यायला नाही पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।